स्वागत आहे मित्रांनो, करण एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील शैक्षणिक धोरणांचा इतिहास. 2020मध्ये जाहीर झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक वेगळे मुद्दे आहेत, पण हे धोरण म्हणजे क्रांती नाही तर ती उत्क्रांती आहे. आजवरच्या ज्या विविध टप्प्यावरती आधारित आहे त्यांचा मागोवा. सुकृता पेठे यांचा हा लेख. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 विषयी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. शिक्षणाचे महत्त्व सर्वांना समजले आहे, तसेच शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 असे शब्दप्रयोग अधूनमधून करून केवळ आपल्याच शिक्षणातील सगळे कळते असे उगाचच दाखवण्याची चढाओढही सुरू झाल्याचे जाणवते आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण 2020 म्हणजेच आपल्या देशातील घडू घातलेली एक अभूतपूर्व घटना आहे अशी काहींची गैरसमजूत झाली आहे असे वाटले. म्हणून थोडा शोध घेतला. बंगळुरूमधील प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन विभागामधील डॉक्टर एस मंजुनाथ तसेच आणखी काही तज्ज्ञांनी लिहिलेला शोध निबंध वाचला. त्यात आलेले उल्लेख पडताळून पाहिले आणि त्या शोध निबंधातील महत्त्वाचे मुद्दे मराठीत लिहून काढले. मग आठवले की हे सगळे BEdला अभ्यासले होते. मुद्दा पहिला, शिक्षण विषयक दृष्टिकोनाचा इतिहास. प्राचीन काळी शैक्षणिक धोरण कसे होते याविषयी काही फारशी माहिती उपलब्ध नाही, पण आर्यांनी मात्र शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टता आणली आणि स्थानिक लोकांना या धोरणाचे पालन करणे बंधनकारक केले. वैदिक काळामध्ये विद्या प्राप्त करण्याला महत्त्व होते. विद्या प्राप्त केलेल्या माणसाला मान व आदर मिळत असे. ऋषी, महर्षी, ब्रह्मर्षी, त्यानंतर मौर्यसारखी राजघराणी समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देऊ लागले. म्हणूनच नालंदा, तक्षशिला यासारखी विद्यापीठे तयार झाली. पुढे वैदिक शिक्षणावर आधारित नसलेली सर्वसामान्यासाठीची बौद्ध विचारसरणीची शिक्षण पद्धती आणि सामाजिक स्तर जपणाऱ्या ब्राह्मणी विचारसरणीची शिक्षण पद्धती यामध्ये चढाओढ सुरू राहिली. त्यानंतर आले मुघल साम्राज्य. या साम्राज्याने शिक्षण पद्धतीत बदल करण्याची फारशी तसदीद घेतली नाही. हिंदूच्या पद्धतीने व मुस्लिम मदरशामध्ये शिक्षण घेऊ लागले. दोन्ही धर्माचे लोक एकमेकांची भाषा शिकून उर्दू भाषेचा जन्म मात्र याच काळात झाला. ब्रिटिश आपल्या इथे आल्यानंतर मात्र शिक्षण पद्धतीमध्ये बदल होऊ लागले. सर्वप्रथम मिशनरी लोकांनी ख्रिश्चन धर्म पसरवण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा प्रसार सुरू केला. त्या निमित्ताने ब्रिटिश सरकारला भारतात आधुनिक शिक्षणाचा फारच अभाव असल्याचे जाणवले. 1781ला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हेस्टिंग्जने कलकत्ता येथे मदरसा व बनारस येथे बनारस संस्कृत महाविद्यालय स्थापन केले. पण असा अपवाद वगळता मिशनरी शिक्षण हे इंग्रजी वाचन, लेखन, अंकगणित व ख्रिश्चन धर्माची शिकवण पसरवणे इतकेच मर्यादित होते. मातृभाषेतून किंवा संस्कृत भाषेतून शिक्षण मिशनरींना मान्य नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीला राज्यकारभाराच्या दृष्टीने त्याची गरज भासत होती. 1813चा चार्टर्ड ॲक्ट येईपर्यंत मिशनरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामधील मतभेद चालू होते. या ॲक्टमुळे प्रथमच भारतातील शिक्षण व्यवस्थेसाठी 1,00,000 रुपयांचा निधी ब्रिटिश सरकारने दिला. तरी शिक्षण इंग्रजीमध्ये असावे की संस्कृतमध्ये याविषयी स्पष्टता नसल्याने वाद चालूच राहिले. तो काळ परिवर्तनाचा होता. राजाराम मोहन राय यासारख्या समाजसुधारकांना भारतातील लोकांना जगात काय चालले आहे हे कळावे या दृष्टीने शिक्षण इंग्रजीमधून असावे असे वाटले. भारतातील नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी 1823मध्ये कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन केली गेली. शिक्षित आणि प्रभावशाली लोकांना प्रिय असणाऱ्या गोष्टी समाविष्ट करून त्यांचे मन जिंकणे व उपलब्ध असलेल्या अपुऱ्या निधीतून उच्च वर्गामध्ये शिक्षण प्रसार करायचा अशा उद्देशाने ही समिती स्थापन झाली खरी. परंतु प्राच्य विद्यावादी आणि इंग्रजी विद्यावादी यांच्या वादात 1834 पर्यंत कोणत्याच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. मॅकॉलीज मिन्स या नावाने ओळखले जाणारे टिपण मॅकॉली यांनी 1834मध्ये लिहिले. आज दिसतो तो भारत मॅकॉली यांच्या टिपणाचा परिपाक आहे. 10 जणांच्या या समितीत 5 जणांची पौर्वात्य तर 5 जणांनी पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला. पण अध्यक्ष म्हणून मॅकॉली पाश्चिमात्य दिशेला झुकले. शिक्षित म्हणजे इंग्रजी शिक्षित असा पायंडा येथून पडणार होता. मुठभर लोक आपल्या देशाचा भविष्यकाळ ठरवत होते आणि भारतीय जनतेला त्याची कल्पनाही नव्हती. आणि हो, जवाहरलाल नेहरूच काय, मोतीलाल नेहरूसुद्धा तेव्हा जन्माला आलेले नव्हते. स्थानिक भाषांच्या समृद्धीकडे आणि श्रीमंतीकडे मॅकॉलीने दुर्लक्ष केले, किंबहुना त्यांना नगण्य ठरवले. इंग्रजी ज्ञानभाषा आहे, व्यापाऱ्यासाठी उपयोगी ठरेल व ती राज्यकर्त्यांची भाषा आहे
अशी इंग्रजीची पाठराखण करत त्याने संस्कृत व अरेबिक भाषा मोडीत काढल्या. यामुळे अभिजन आणि सामान्यजन यांच्यामध्ये सांस्कृतिक तफावत पडू लागली. अर्थात यासाठी केवळ मॅकॉली यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण त्यावेळी त्यांना योग्य वाटले ते त्यांनी केले असावे. दर 20 वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनी चार्टर ॲक्ट सुधारत असे. त्या अनुषंगाने 1813 मिळणाऱ्या 1,00,000 या अनुदानाचे 1833 10 लाख इतके अनुदान झाले होते. 1853 चार्ल्स वूड यांच्या 100 परिच्छेदांच्या अहवालानुसार भारतातील शिक्षण पद्धतीचा पाया भक्कम होऊ लागला. 1857 कलकत्ता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. लवकरच भारतात हजारो शाळा व महाविद्यालये स्थापन झाली. मुळात ही शिक्षण पद्धती कारकून घडवण्यासाठी तयार होत असली तरी तिच्यामुळे भारतभर सर्वांसाठी शिक्षण खुले झाले. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, आधुनिक गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा आधुनिक विषयामध्ये भारतीय प्रावीण्य दाखवू लागले. आज जागतिक स्तरावर दिसणाऱ्या आपल्या प्रगतीची सुरुवात यामुळे झाली हे आपण नाकारू शकत नाही. महायुद्धोत्तर काळात भारतातील शिक्षण पद्धतीविषयी 1944 साली सार्जंट रिपोर्ट आला. भविष्यातील भारतातील शिक्षण पद्धती याच अहवालावरून ठरली. मुद्दा दुसरा, स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण पद्धती. स्वतंत्र भारताला वेगळ्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीची गरज होती. स्वातंत्र्य लढ्यात शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी संपूर्ण शिक्षण पद्धतीची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. सर्वांना वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सक्तीचे आणि निःशुल्क शिक्षण द्यावी या वादाला राज्यघटनेमुळे आधार मिळाला. भारतीय शिक्षण व्यवस्थेचा नवीन अध्याय सुरू होणार होता. भारतातील वैविध्यामुळे नवनवीन समस्या व आव्हाने समोर उभी राहत होती. 1950 साली स्वीकारलेल्या घटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्र या दोन्ही सरकारांची जबाबदारी ठरली. केवळ समान संधीची नाही तर सर्वांना समान सामाजिक न्याय मिळावा या दृष्टीने पावले उचलली गेली. यासाठी विविध आयोग नेमण्यात आले. भारतीय शिक्षण पद्धती या वेगवेगळ्या आयोगांनी केलेल्या शिफारशीवर आधारलेली आहे. विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या आयोगामध्ये भारताच्या तत्कालीन, वर्तमान व भविष्यातील गरजाप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत बदल सुचत गेले. मुख्य भर उच्च शिक्षणावर व त्यासाठी विद्यापीठे तयार करण्यावर दिला गेला. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आयोग 1952 डॉक्टर मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या आयोगाचा मुख्य उद्देश भारताची उत्पादन क्षमता वाढवणे हा होता. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमाचे विविधीकरण, बहुउद्देशीय शाळा, तंत्रज्ञान शाळा, महाविद्यालये तयार करण्यावर भर होता. शिक्षण प्रणाली आधुनिक बनवण्यासाठी नेहरूंच्या पुढाकाराने 1956 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT तसेच 1961 सरकारी पुढाकाराने शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी NCERT या स्वायत्त मंडळाची निर्मिती केली गेली. मात्र मुदलियार कमिशनच्या अहवालात स्त्री शिक्षणाविषयीचा फारसा आराखडा नव्हता. त्यानंतर भारतीय शिक्षण आयोग अर्थात कोठारी आयोग 1964 ते 66 आपल्या अहवालाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटले आहे की आधुनिक भारत वर्गाच्या भिंतीमध्ये आकार घेऊ लागला आहे. ज्ञानाच्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाच्या पातळीप्रमाणे समाजाचे राहणीमान, त्यांची समृद्धी, त्यांचे कल्याण आणि सुरक्षितता ठरणार आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयामधून बाहेर पडणाऱ्या व्यक्ती आधुनिक भारत घडवणार आहेत. या कमिशनच्या सूचनेनुसार अंतर्गत बदल, दर्जात्मक सुधारणा व शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ या 3 महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिला गेला होता. 1968चे राष्ट्रीय शिक्षण धोरण याच अहवालानुसार करण्यात आले. पूर्वीच्या धोरणात आमूलाग्र बदल करून डॉक्टर त्रिगुणा सेन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापला गेला. आयोगाने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक व आर्थिक विकास साधण्यासाठी भारतीय नागरिकांना समान शैक्षणिक संधी दिली गेली. कोठारी आयोगाने सुचवलेल्या 10-2-3 10+2+3 पॅटर्न अजूनही चालू आहे. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 यात 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना शिक्षण सक्तीची देण्याची तरतूद होती. त्रिभाषा सूत्रासाठी या धोरणावर टीका करण्यात आली, परंतु या धोरणानुसार शालेय शिक्षणात इंग्रजी, एक स्थानिक भाषा आणि तिसरी भाषा शिकवली जावी असे सुचवण्यात आले. तिसऱ्या भाषेसाठी हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून सुचवण्यात आले. तर भारतीय भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले गेले.
त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून राष्ट्रीय अखंडतेकडे नेणारे एक पाऊल उचलण्याचा एक प्रयत्न होता. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा 1979. ज्ञानाबरोबर कौशल्य वाढवण्यावर यात भर दिला गेला. शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्याचे सुजाण व चारित्र्यसंपन्न नागरिकांमध्ये रूपांतर व्हावे या दृष्टीने नैतिकता तसेच मूल्याधारित शिक्षणावर भर दिला जावा अशी शिफारस होती. शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता जपली जावी तसेच एकोपाने एकमेकांना मदत करत कामे केली जावीत असे सुचवण्यात आले. यात शिक्षण पद्धतीमध्ये लवचिकता असावी असे सुचवले होते. तसेच अभिजन आणि सामान्यजन यांच्यातील तफावत दूर व्हावी व श्रेष्ठत्व, न्यूनगंड, विलकता या गोष्टी कमी व्हाव्यात असे धोरण ठेवावे असे यात सुचवले गेले. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी व त्यांच्या केंद्र शासनाने 1985 मध्ये पूर्वीच्या शैक्षणिक धोरणात आवश्यक ते बदल करून 1986 मध्ये देशातील संपूर्ण शैक्षणिक संस्थांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. या धोरणात प्रामुख्याने मुलींचे शिक्षण, अनुसूचित जाती SC व अनुसूचित जमाती ST यांच्यातील भेद दूर करण्यासाठी समान शिक्षण संधी यांच्यावर भर दिला. त्याचबरोबर शिष्यवृत्तीची संख्या वाढवणे, प्रौढ शिक्षण, मागास जमातीमधून शिक्षक भरती, गरीब कुटुंबांना शैक्षणिक प्रोत्साहन देऊन त्यांच्या मुलाचे नियमित शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी बालकेंद्री शिक्षण, प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी खडू-फळा मोहीम इत्यादी बाबी कार्यान्वित केल्या. 1985 मध्येच केंद्र सरकारने संसदेत कायदा करून सदर धोरणान्वये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU या संस्थेची स्थापना केली. आज मितीला देशात दूरशिक्षण व मुक्त शिक्षणामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून IGNOU ओळखले जाते. विविध राज्यामध्ये या विद्यापीठाअंतर्गत सुमारे 17 मुक्त विद्यापीठे, पारंपरिक विद्यापीठाअंतर्गत 82 दूरशिक्षण संस्था, मानवी विद्यापीठे व खाजगी संस्था अशा एकूण 256 संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांमध्ये सुमारे 50 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठांची संख्या देशातील पारंपरिक विद्यापीठापेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या संस्थेची स्थापना झाली. या विद्यापीठामधून दरवर्षी सुमारे 7 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच महात्मा गांधीच्या तत्वानुसार ग्रामीण भारताचा सामाजिक आर्थिक विकास साधण्यासाठी एका नमुनेदार ग्रामीण विद्यापीठाच्या निर्मितीचाही पुरस्कार सदर धोरणामध्ये केला गेला. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 1992. भारताचे तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या सरकारने जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी 1992 मध्ये नेमलेल्या समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1996 1992 सालच्या बदलासह प्रसिद्ध केले. यात शिक्षण मंडळाची स्वायत्ता वाढवली, नवोदय विद्यालय स्थापन करण्याची शिफारस त्यात होती, मुलींचे शिक्षण, अपंग विद्यार्थ्याचे शिक्षण याविषयी शिफारशी होत्या. त्या द्रष्ट्या होत्या, पण काही ठोस पावले उचलण्यात गेल्याने अंमलबजावणी त्यांची योग्य होऊ शकली नाही. त्यानंतर 2005 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या किमान समान कृतीशील कार्यक्रमाधारित नवे शैक्षणिक धोरण आखले गेले. त्यामध्ये व्यावसायिक व तांत्रिक कार्यक्रमासाठी देशभरात समान प्रवेश परीक्षा सुरू केली. 18 ऑक्टोबर 2001च्या भारत शासन निर्णयान्वये JEE, AIEE, राष्ट्रस्तरीय आणि SLEE या 3 परीक्षा योजना आखल्या गेल्या. त्यामुळे बदलते प्रवेश अटी असताना व्यावसायिक स्तर राखण्यासाठी दक्षता घेणे सोपे झाले. तसेच आशय पुनरावृत्ती, अनेक प्रवेश परीक्षांना सामोरे जाणे, मनोकायिक व आर्थिक बोजा विद्यार्थी पालकावर पडणे इत्यादी बाबीपासून सुटका झाली. त्यानंतर 2009 मध्ये मनमोहन सिंग यांनी निरक्षर व नवसाक्षरांसाठी 15 वर्षीय व त्यापेक्षा मोठ्याकरिता ही केंद्र शासन पुरस्कृत शैक्षणिक योजना सुरू केली. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान, भारतातील 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी एक योजना आहे. 2001 पासून सुरू झालेली ही योजना केंद्र शासनाच्या शैक्षणिक कार्यक्रमापैकी एक आदर्श योजना असून प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण निर्धारित कालावधीत प्राप्त करणे हा तिचा मूळ उद्देश आहे. त्यानंतर शिक्षणाचा हक्क 2009. 1 एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा हक्क या कायद्याअंतर्गत शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे असा मानणारा भारत मोजक्या 135 देशांपैकी एक आहे. हा कायदा फक्त 1ली ते 8वीच्या वयोगटातील मुलांविषयी विशेष काळजी घेतो. मुलींच्या शिक्षणाविषयी यावर जोर दिलेला नाही. तसेच या वयोगटातील विशेष गरजा असलेल्या
स्पेशल चिल्ड्रन विद्यार्थ्यांविषयी या कायद्यांतर्गत मौन बाळगले गेले आहेत. त्यातील अनेक त्रुटींपैकी काही त्रुटी आहेत. त्यानंतर नवे शिक्षण धोरण 2020. नवे शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केलेले बदल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नामकरण आता शिक्षण मंत्रालय होणार. मल्टी डिसिप्लिनरी अभ्यासक्रम. एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार आहेत. बहुभाषिक शिक्षण. मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार. बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न. 10वी आणि 12वी अशी आतापर्यंतची शाळेची रचना होती ती आतापर्यंत 5-3-3-4 अशी असणार आहे. संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असेल. संशोधन करण्यासाठी पदवी अधिक 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी 4 वर्षाची पदवी असेल. यानंतर ते थेट PhD करू शकतील. त्यांना MPhilची आवश्यकता नसेल. कायदा आणि वैद्यकीय शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार. सकल पट नोंदणी ग्रॉस एनरोलमेंट रेशो 2035 पर्यंत 50% पोहोचण्याचे उद्दिष्ट. शिक्षणातील गुंतवणूक GDPच्या 6% करणार. सध्या हे प्रमाण 4.43% आहे. विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकासोबत विद्यार्थी देखील स्वतःचे मूल्यांकन करणार. आणि सर्व महाविद्यालयासाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा NTA ही परीक्षा घेणार, मात्र ती ऐच्छिक असेल. काळाच्या विविध टप्प्यावर विविध लोकांनी एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रात काहीतरी चांगले घडावे या हेतूने वेगवेगळी धोरण ठरवली. ती धोरणे राबवताना कधी न समजल्यामुळे, कधी तत्कालीन स्वार्थी राज्यकर्त्यामुळे, तर कधी विविध मर्यादामुळे अंमलबजावणी काही बाबतीत योग्य प्रकारे झाली असेलच असे नाही. इतर देशांच्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील असे टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. कमी लोकसंख्येमुळे कदाचित हे टप्पे कमी असतील, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ही अचानक झालेली क्रांती नक्कीच नाही. तो एक उत्क्रांतीचा भाग आहे. आतापर्यंतच्या प्रगतीनंतर असेच काहीसे अपेक्षित होते. आधीच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचे महत्त्व त्यापेक्षा कमी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक टप्प्यात काही ना काही बदल होत गेले व आपल्याला आज या टप्प्यावर आणून पोहोचवले आहेत. त्यामुळे सकारात्मकपणे आपण सारे या बदलास सामोरे जाऊया. लेखिका मुंबईत विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विभागात अध्यापन करतात.